जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 5 मार्च. आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे, खालून वरपर्यंत पिकलास तरी तुला अक्कल कधी यायची, किती म्या म्या आणि माझे माझे करशील. एक 80 वर्षाचा म्हातारा श्री महाराजांच्याकडे दर्शनासाठी आला होता. श्री महाराज त्याच्यावर खूपच रागावले होते. माझ्याकडे दर्शनाला येऊ नको म्हणत होते, तरी तो पुढे येतच राहिला. मग मात्र महाराजांनी दगड उचलून त्याच्यावरती प्रहार करायला सुरुवात केली. काही दगड टाळकीत बसले, काही पेकाटात, काही छातीवर, काही हातावर. तो खाली पडला. महाराज शिव्या घालत होते आणि त्याच वेळी महाराज त्याला म्हणाले, खालून वरपर्यंत पिकलास तरी तुला अक्कल कधी यायची, किती म्या म्या आणि माझे माझे करशील. अर्थात महाराजांच्या शिव्या भक्तांच्या ओव्या बनून जायच्या. त्यांचे दगड विकृतीवर घालायचे. भूत भविष्य वर्तमान सारेच जाणून महाराज शिक्षा करायचे. शिव्या नव्हे शिववाणीची ये ठाई, भक्तासी त्याची प्रचिती येत पाही. प्रहारे जयांच्या विकृती मूठ माती, नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. त्याला दिलेल्या शिव्याचा व दगडाचा परिणाम असा झाला. 2च दिवस 7 घरी पत्र आले. गेली 15 वर्षे 15 एकर जमिनीसाठी न्यायालयात दिवाणी दावा चाललेला होता. अर्थात याचा निकाल मार खाल्लेल्या ग्रस्ताच्या बाजूने लागला होता. असे नेहमीच व्हायचे. शिव्या आणि दगड ज्याला बसतील त्याचे कल्याण ठरलेले असायचे. असो, आपल्या दृष्टीने त्या म्हाताऱ्याला मारताना महाराज जे बोलले होते, आता ते महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे मरेपर्यंत आपल्या इच्छा आकांक्षा वासना मरत नाहीत. अशा जशा जन्मापासून येतात तशा मृत्यूपर्यंत टिकतात. याचाच राग महाराजांना यायचा. तुम्हाला मानवाचा देह मिळाला तरी तुम्ही इतर पशुसारखे वागतात. मग पशु आणि तुमच्यात फरक तो काय राहिला. शेवटपर्यंत म्या म्या आणि मी करत राहायचे बसायचे, हे मानव योनीला शोभत नाही. याचा राग श्री महाराजांच्या मनात उभा राहायचा. तुला अनायसे हा नरदेह प्राप्त झालेला आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी काही करायचे सोडले आणि विषयातच गुरफटत राहिलास. काय म्हणावे तुला. बकरे सुद्धा म्या म्या करत असते. त्याचा परिणाम काय होतो तर त्याला कापले जाते. यापेक्षा देवाच्या दारात आपल्याला दुसरी कोणती शिक्षा होणार आहे. इथे माझे माझे करण्यात अर्थ नाही, कारण इथे कोणीच कुणाचे नाही. जग हे दिल्या घेतल्याचे, बा अंतकाळीचे कोण. याचा विचारच कोणाला पडलेला नसतो. जो तो विषयात मग्न असतो. देव धर्म गुरु परमार्थ ग्रंथ वाचन भजन कीर्तन दान जप जाप्य या गोष्टी त्यांच्या लेखी काहीच महत्व नसते. खाना पिना सो जाना, विषय में डूब जाना, यासाठी का रे जन्म आपला. याची चीड महाराजांना यायची. महाराज अचानक कधी रडायचे, कधी जोरजोराने हसायचे. याचे नक्की कारण उमगायचे नाही. मात्र कालांतराने लक्षात आले, तुमच्या आमच्या वागण्याचा आणि महाराजांच्या रडण्याचा व हसण्याचा संबंध आहे. त्यांचे भक्त श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरण करत आहे हे बघितल्यावर कौतुकाचे हास्य महाराजांच्या चेहऱ्यावर यायचे. आपला मुलगा चांगला वागतो हे बघून आईला जसे कौतुक वाटते ना, तसे श्री महाराजांना त्यांच्या लेकराबद्दल कौतुक वाटत असते. मात्र रडण्याचे कारण काय, हा विषय आता तुम्हाला आम्हाला समजणे सोपे होईल. श्री महाराजांना हवे तसे तुम्ही वागलात की आनंद, आणि त्या विरुद्ध वागला की दुःख. सर्वसाधारणपणे देव 3 कारणाने रडत असतो. सारे जग परमेश्वराच्या इच्छेने चालते व चालणार आहे असे असताना माणूस मी अमुक केले मी तमुक केले असा करतेपणा, नाहक अभिमान पाहून महाराज माणसाच्या वागण्याला हसतात व नंतर रडतात सुद्धा.
कारण काही केले तरी तुम्ही जर बदलणारच नाही तर श्री महाराज तुमच्या कारणाने रडतात. दुसरी गोष्ट अशी, आजोबा गेले, वडील गेले, चुलते गेले, मलाही एक दिवस जायला लागणार आहे हे माहीत असून सुद्धा स्वतःला चिरंजीव समजून अनाचाराने वागतो, हे पाहून महाराज रडतात. आणि तिसरी गोष्ट अशी, खूप पैसा कमवला मात्र सुख प्राप्त झाले नाही. हा अनुभव असताना सुद्धा माणूस पैशाच्या मागे धावतो. इतका धावतो त्याचे शरीर थकते, तो आजारी पडतो. मिळवलेला सारा पैसा आजारपणात घालवावा लागतो हे माहीत असून सुद्धा पुढच्याच ठेच बसून सुद्धा मागचा शहाणा होत नाही, हे पाहून महाराज रडतात. ओढाळ जनावर वाट काढते, बाकीची त्याच्या पाठोपाठ जातात. हे पाहून महाराज रडतात. महाराजांना रडवायचे की महाराजांना हसवायचे हे आपल्या आपण ठरवायचे आहे. मात्र महाराजांच्यासाठी सारी तुम्ही लेकरेच आहात. तुम्हा सर्वावर त्यांचे प्रेमच आहे. त्यांनी केलेल्या प्रेमाच्या बदल्यात तुम्ही काय देणार हे महत्वाचे आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.